नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातल्या एकंदर 29 महानगरपालिकांमधल्या 2,869 जागांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. यात 3,48,000पेक्षा जास्त पात्र मतदार आहेत. 23 ते 30 डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. त्यांची छाननी 31 डिसेंबर रोजी होईल, तर अर्ज मागे घ्यायची मुदत 2 जानेवारी 2026 पर्यंत असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान या 3 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात राजधानी अम्मान इथं पोहोचले. जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे इब्न अल हुसैन यांच्या निमंत्रणावरून ते जॉर्डनला भेट देत आहेत. या दरम्यान राजे अब्दुल्ला आणि प्रधानमंत्री जाफर हसन यांच्याशी सखोल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. देशाचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून राजकुमार गोयल यांनी आज शपथ घेतली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोयल यांना पदाची शपथ दिली. दुबई आणि अर्मेनिया इथून काम करणाऱ्या 2 दहशतवाद्यांना पंजाब पोलिसांनी केंद्रीय यंत्रणांच्या मदतीनं मुंबईतून अटक केली आहे. पंजाबमध्ये अनेक ठिकाणी खून, खंडणी आणि तत्सम गुन्ह्यांमध्ये हे दोघं सामील असल्याची माहिती पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी दिली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.